सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम। आज आपण 70 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। मागील सत्संगामध्ये आपण परमेश्वरांनी सांगितलेले अनुसरल्याचा देव याविषयी गेली 4 सत्संग आपण चिंतन करत आहोत। आणि अनुसरण केल्यानंतर परमेश्वर या अनुसरल्या पुरुषाला कशा पद्धतीनं सहाय्य करतात, अनुसरल्या पुरुषाला काय देतात नेमकं हे आपण बघितलं। आता आपला विचार पक्का झाला आहे की आपल्याला देव मिळवायचा आहे। अनंत जन्मात अनंत सृष्टीत ज्या आपण चुका केल्या त्या आपल्याला आता चुका करायच्या नाहीये आणि त्या अनुषंगाने आपण याचा विचार करत आहोत। हा विचार करत असताना अनुसरण हे किती गरजेचं आहे आणि ते परमेश्वरांनी कोणत्या लीळांमधून कोणत्या सूत्रांमधून आपल्याला समजवलं आहे हे आपण बघितलं। त्यानंतर अनुसरण यावरती जे समाजामध्ये आपल्या कानावरती आलेले जे संभ्रम आहे, वेगवेगळे विचार आहे, गैरसमज आहे, त्यावरती आपण चिंतन केलं आणि आपल्या मनातून हे काढून टाकण्याचा आपण प्रयत्न केला। प्रत्येक गोष्टीवरती खूप असं मतांतर असतं, गैरसमज असतात, परंतु जोपर्यंत आपण ते अभ्यासत नाही आणि त्या अभ्यासातून ते आपण समजून घेत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये हे मतांतर आणि गैरसमज कायमस्वरूपी असतात। त्याविषयी आपण चिंतन करून आपल्या मनातले जे संभ्रम आहे ते दूर केले आपण। तर अनुसरण हे किती गरजेचं आहे आणि अनुसरण परमेश्वरांनी कोणत्या लीळांमधून सांगितलं हे जरी आपण माहिती करून घेतलं, समजून घेतलं आणि ते समजून घेतल्यानंतर त्याची जी किंमत आहे, त्याची जी गरज आहे, हे अनुसरण आपल्या किती हिताचं आहे आणि किती भल्याचं आहे। आजपर्यंत आपण ते न केल्यामुळं आपलं किती मोठं नुकसान झालेलं आहे, किती दुःखात आपण पडलेलो आहे याची जाणीव आपल्याला झालेली आहे। आणि म्हणून अनुसरल्यानंतर आपण काय करणार आहोत किंवा काय करायचं आहे हे आपण चिंतन करणार आहोत, समजून घेणार आहोत। कारण आता आपलं मन, आपली बुद्धी आपल्याला सतत आता सांगत आहे की अनुसरल्याशिवाय पर्याय नाही आणि आपल्याला अनुसरण करायचं आहे। त्या अनुषंगाने आपण चिंतन करतोय, विचार करतोय, त्या पद्धतीने आपण नियोजन करतोय, नियोजन केलेलं आहे। जर नियोजन करत नसाल किंवा केलेलं नसेल तर नक्की त्यावरती विचार करा, चिंतन करा की आपल्या जीवनामध्ये, आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये किंवा व्यावसायिक जीवनामध्ये आपल्या काय जबाबदाऱ्या राहिलेल्या आहे आणि त्या जबाबदाऱ्या किती दिवसानंतर आपल्या पार पडतील आणि त्यानंतर आपण त्या गोष्टीचा विचार करू किंवा नियोजन करू। असं सहज चिंतन करा। ते चिंतन केल्यानंतर मनोमन आपण ठरवा। जोपर्यंत आपण काही ठरवत नाही तोपर्यंत काही होत नाही आणि उपाय नाही असं काहीच नाही। पुन्हा आपल्याला ज्या अडीअडचणी असतील, संकट असतील, त्याच्यावरती उपाय आपले आहे, परमेश्वराने आपल्याला ते सांगितलेले आहे। त्याचं सहाय्य परमेश्वर आपल्याला सतत करत असतात आणि म्हणून त्याचा विचार करा। अजून दुसरी गोष्ट अत्यंत महत्त्वाची मी सांगू इच्छितो की आपण जर ठरवलं आहे की मी अनुसरणार आहोत, मी आता ही सृष्टी किंवा हा जन्म वाया जाऊ देणार नाही, तर नक्की परमेश्वराच्या ठिकाणी किंवा आपल्या गुरुच्या ठिकाणी, स्थानाच्या ठिकाणी साक्षी ठेवून संकल्प सोडा की माझी जबाबदारी या वर्षापर्यंत संपेल किंवा मी संपवेल। त्यानंतर अशा दिवशी, अशा वारेला किंवा अशा महिन्यात, अशा वर्षात मी नक्की अनुसरेल। तोपर्यंत माझ्या अनुसरणाचे अडथळे जे काही असतील परमेश्वरा ते दूर करा
माझं अनुसरण घडवून घ्या. कारण आपण आपल्या पूर्वकर्मामध्ये काय अडथळे जोडलेले आहे हे आपल्याला माहीत नाही. आणि म्हणून या अडथळे दूर करण्यासाठी आपण दररोज परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे. कारण तोच परमेश्वर समर्थ आहे की आपल्या अडीअडचणी आणि अडथळे दूर करण्यासाठी. आणि म्हणून परमेश्वरावरती तो भार आपण टाकला पाहिजे, ठेवला पाहिजे. संकल्प सोडल्यानंतर आपल्या जीवनावरती येणारे संकट, अडीअडचणी यात नक्कीच परमेश्वर अडथळे जे आलेले असतील ते दूर करतील, आपल्याला सहाय्य करतील आणि आपल्याला बिनधोकपणे त्या रस्त्यावरती चालण्यासाठी किंवा घेऊन जाण्यासाठी सतत आपल्या पाठी परमेश्वर आहेच, ते राहतील. एक आपल्या मनातली जी भीती आहे ती दूर होते, दूर झालेली राहील. आणि म्हणून संकल्प सोडा, मग आपल्या देवपूजेसमोर सोडा, आपल्या गुरूंच्या हातावर सोडा, एखाद्या स्थानावरती जाऊन सोडा. कारण संकल्पाला आपल्या धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आपण क्रिया करताना संकल्प सोडतो. ज्यावेळेस संकल्प सोडतो त्यावेळेस संकल्प सोडणे म्हणजे त्या वस्तूवरचा आपला अधिकार आपण काढून घेतो, काढून टाकतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण आपल्या अनुसरणाचा संकल्प सोडू त्यावेळेस आपल्या जीवनावरचा जो अधिकार आहे तो आपण काढून टाकण्याचा एक संकल्प, एक विचार करत असतो. आणि म्हणून परमेश्वराचं सहाय्य आपल्याला वर्तत असतं. परमेश्वर अभिमान घेत असतात. कारण याच्यासाठी परमेश्वराने सृष्टी निर्माण केलेली आहे, याच्यासाठी परमेश्वराने अवतार घेतलेला आहे आणि याच्यासाठी आपल्याला बोध पण दिलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही हा संकल्प सोडाल त्यावेळेस खऱ्या अर्थाने परमेश्वर प्रसन्न होतील. आपण विनाकारणच आपल्या गाड्यांवरती लिहित असतो, आपल्या घरावरती लिहित असतो सर्वज्ञ श्री चक्र प्रभू प्रसन्न. पण परमेश्वर प्रसन्न कशातून होणार आहे हे जर जाणलं तर नक्कीच परमेश्वर आपल्यावरती प्रसन्न होतील आणि त्यामुळं आपण तो विचार केला पाहिजे. आता आपण अनुसरणावरती चिंतन करत असताना अनुसाराचे गैरसमज, अनुसरणाचे जे संभ्रम, आपल्या मनामध्ये जी अनामिक भीती आहे ती आपण काढून टाकण्याचा या चिंतनातून प्रयत्न केलेला आहे. परंतु अनुसरण केल्यानंतर आपल्याला नक्की करायचं काय? कुठंतरी जाऊन जेवण करणे, झोपणे, आराम करणे, उपभोग घेणे हे म्हणजे अनुसरण नव्हे. मग ती जबाबदारी आपली जर वाढली तर त्या जबाबदारीसाठी आपण खरंच किती पक्के आहोत, किती आपली मानसिक तयारी झालेली आहे, शारीरिक तयारी किती आहे, वैचारिक तयारी किती आहे, याच्यासाठी अनुसरल्यानंतर परमेश्वराने आपल्याला काय करायला लावलेलं आहे. म्हणजे एक आत्ताची जी आपण लाईफस्टाईल, जीवन जो क्रम आपण ठरवलेला आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, त्यानंतर आपला कसा असेल आणि परमेश्वराला त्याविषयी काय अपेक्षा आहे. कारण ही सुद्धा भीती आपल्या मनामध्ये असते, याच्यावरती सुद्धा खूप आपले गैरसमज असतात. तुम्ही इकडं तिकडं न बघता, कोण काय करतं याचा विचार न करता, आपल्याला परमेश्वराने काय करायला लावलेलं आहे आणि आपण ते कितपत करू शकतो, त्या गोष्टीला कितपत न्याय देऊ शकतो याचं आपल्याला चिंतन करायचं, याचाच विचार करायचा. आणि ते करण्यासाठी आपल्याला मानसिके तयार व्हायचे, शारीरिके तयार व्हायचे, बौद्धिके तयार व्हायचे. आणि म्हणून आपण हे समजून घेतोय. त्यामुळं आज काय चाललंय, कोण काय करतं याचा विचार न करता आपल्याला काय करायचंय याचं पण किंवा याचा विचार करूनच आपण पुढे जाणार आहोत. प्रत्येक गोष्टी जीवन जगत असताना आपली एक लाईफस्टाईल ठरलेली असते, एक जीवनक्रम ठरलेला असतो. त्याप्रमाणे आजही आश्रम व्यवस्थेमध्ये एक जीवनक्रम ठरलेला आहे. पहाटे 3 ते 5 उठून स्मरण करतात, 5 वाजता देवाची आरती वगैरे करतात, त्यानंतर पाठ पारायण करतात. त्यावेळेस आपला जो नित्यविधी आहे दररोजचा, ते झाल्यानंतर 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता जसा वेळ जमेल आपले जे साधू संत आहे, आपले जे गुरुजन आहे, ते सर्व मार्गमंडळाची पोथी वगैरे घेतात. मग कुठं लीळाचरित्र लावलेलं असतं, कुठं दृष्टांत स्थळ लावलेलं असतं, कुणी घोक देत असतं,
एखादा सूत्र, त्याची टीका आपले गुरुजन आपल्याला देतात, आपल्या साधकांना देतात, आपल्या शिष्यांना देतात आणि ते पाठांतर करण्यासाठी दुसऱ्या दिवसाचा वेळ त्यांना दिलेला असतो. त्यानंतर 11 वाजता परत पारायण वगैरे करणं, दुपारचं आरती उपहार वगैरे दाखवणं, त्यावेळेस जेवण वगैरे करून नंतर 4 वाजेपर्यंत परत आराम करणं, 4 वाजता चहा पाणी वगैरे घेतल्यानंतर परत पोथी पान, त्यानंतर 6 वाजता पारायण, सकाळ दुपार सायंकाळ अवसर, पूजा अवसर झाल्यानंतर आरती, जेवण करणे आणि आराम करणे, असा एक नित्यक्रम आश्रमांमधला ठरलेला असतो. त्यातले मग काही लोक अधूनमधून जे परमेश्वराने सांगितलेलं नित्यविधी आहे ते करण्यासाठी जात असतात. त्यातून खूप मोठा अनुभव बाहेरचा येत असतो. काही प्रबोधनासाठी जात असतात. आज असा नित्यक्रम जरी असला तरी नेमका ह्या नित्यक्रमाविषयी परमेश्वराने अनुसरलेल्या पुरुषाला किंवा साधकाला काय सांगितलेलं आहे आणि ते आपल्याला कितपत झेपावणार आहे, आजच्या काळामध्ये ते करणं गरजेचं आहे, परत कितपत गरजेचं आहे, आजच्या काळात त्याच्यामध्ये काय बदल झालेला आहे आणि तो बदल आपल्या किती हिताचा आहे किंवा किती नुकसानीचा आहे, यावरती आपण चिंतन करणार आहोत. खरं म्हणजे हे जे सत्संग आपण घेत आहोत हे नामधारक वासनिकांसाठी घेत असतो. त्यामुळे त्यांनी आज हा विषय समजून घेणं, जाणून घेणं आणि त्यावरती चिंतन करून तशी करण्याची हाव धरणं, वासना ठेवणं, यासाठी आपण चिंतन करणार आहोत. मी तुम्हाला सांगण्यापेक्षा मी मला सांगतोय, मी त्यावरती चिंतन करतोय, ती हाव मी माझ्यासाठी धरतोय, असा विचार करूनच आपला हा संवाद सत्संग रूपी चालू आहे आणि त्यावरतीच आपण पुढं सरकत आहोत. एक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून हा अभ्यासक्रम एक स्टेप बाय स्टेप आपण घेत आलेलो आहोत आणि गेली 4 सत्संग आपण अनुसरणावरती चिंतन केलेलं आहे. ते अनुसरणाचे चिंतन किंवा अनुसरणाचे सत्संग आपण घेतल्यानंतर आता अनुसरणानंतर आपल्याला काय करायचं आहे त्यावर्षी आज आपण चिंतन करणार आहोत. परमेश्वराने या अनुसरलेल्या साधकाला नित्यविधी आणि निमित्तविधी सांगितलेला आहे. आता हा नित्यविधी काय आहे आणि कशा पद्धतीने तो करायचा असतो याचा आपण आज चिंतन करणार आहोत. त्यातून या साधकाला काय फायदा होतो आणि आजच्या काळात, आजच्या या मिनिटाला आपण सांसारिक लोक याविषयी यातलं काय करू शकतो किंवा जे साधक लोक आहे ते कितपत करतात यावरती न जाता ते करतात, किती करतात, कसा करतात आणि त्यातून ते कसं स्वतःचं हित किंवा भलं करून घेतात याचा आपण होकारात्मक विचार करणार आहोत. कारण यामध्ये करत असताना मी बघितलं अत्यंत वयस्कर मंडळी सुद्धा मार्गांमध्ये हा नित्यविधी करताना दिसतात. काहींना झेपवतं, काहींना झेपवत नाही. त्यामध्ये बरेच कंगोरे आहे, बऱ्याच विचारधारा आहे. परंतु अनुसरल्यानंतर प्रत्येक साधकांनी काही दिवस का होईना याचा अनुभव मात्र नक्की घेतलेला असतो आणि मनामध्ये त्यांची तशी आस असते. परंतु मार्गमंडळींची जबाबदारी, बाकीचा जो नित्यक्रम आहे यातून कोणाला वेळ भेटतो, कोणाला वेळ भेटत नाही, परंतु त्यांची वासना मात्र नक्की असते. कारण त्यातून आलेली प्रचिती, त्यातून आलेला अनुभव हे तेच जाणतात आणि म्हणून प्रत्येकाची ही वासना असते. आपणही तशी हाव धरणार आहोत, वासना ठेवणार आहोत आणि म्हणून हे सत्संग आपण चिंतन रूपी घेत आहोत. तर नित्यविधी परमेश्वराने सांगितलेलं आहे, त्या नित्यविधीचा फायदा काय होतो हे आज आपण बघणार आहोत. तर शाब्दज्ञानात सेवादास्याने कर्माचा नाश होत असतो. कालच्याही सत्संगामध्ये आपण बघितलं की शाब्दज्ञानामध्ये सेवादास्य ते दास्य मोचक, सेवादास्याने कर्माचा नाश होत असतो. आपण संसारात जे कर्म करतो त्या कर्माने आपण बांधल्या जातो, त्या कर्माने आपलं नुकसान होत असतं. परंतु मार्गात गेल्यानंतर, दैवराहटीत गेल्यानंतर किंवा अनुसरल्या साधकांनी केलेले कर्म त्यातून सेवा
त्यातून कर्माचा नाश होत असतो. म्हणजे इथले कर्म हे लागत असतात, तिथले कर्म नाश पावत असतात. हा किती मोठा फरक आहे हे आपण जर जाणलं तर नक्कीच आपण मार्गांमध्ये गेल्यानंतर सेवादास्य करण्याचा प्रयत्न करू, किंवा तशी आस ठेवू, तशी वासना ठेवू, आणि जिथं जिथं गरज पडेल किंवा जिथं जिथं संधी भेटेल तिथं तिथं हे दास्य करण्याचा आपण प्रयत्न करू. आणि या दास्याचं महत्त्व आपल्या लीळाचरित्रामध्ये गेल्यानंतर अनेक जे मोठे मोठे आचार्य गण होऊन गेले, त्यांना ते जाणलेलं असल्यामुळं ते करत आले. पूजनीय माईंभट ज्यावेळेस त्यांना बोध झाला आणि अनुसरल्याशिवाय गत्यंतर नाही असं जाणवलं त्यांना, त्यावेळेस एक कुशलता म्हणून, एक व्यावहारी बुद्धी म्हणून त्यांनी डोमेग्रामला न अनुसरता, सर्वज्ञांना न अनुसरता, देवाने सांगितलेले जे परमेश्वर अवतार आहे रुद्रपूरचे श्री गोविंदप्रभू बाबा, त्यांच्याकडे जावं आणि तिथं अनुसरावं असा व्यावहारिक विचार केला. आणि त्यातून ते गेले. ते गेल्यानंतर तिथं सेवादास्य करण्यासाठी त्यांच्या मनात विचार आला, आणि म्हणून तिथल्या भक्तांना त्यांनी सांगितलं की मला काहीतरी दास्य द्या. प्रत्येकाने काहीतरी दास्य किंवा काहीतरी व्यापार घेतलेला असल्यामुळं यांच्यासाठी काही असा व्यापार किंवा दास्य राहिलेलं नव्हतं. परंतु त्यांनी स्वतःहून मागून घेतलं की ज्या चुलीवरती स्वयंपाक केला जातो त्या चुलीची जी राख आहे किंवा तिथली जी साफसफाई आहे ती मी दररोज करीन. बघा, एवढे मोठे पूजनीय माईंभट, 18 पुराण, 4 वेद, 5 शास्त्र, भास्कर शास्त्र, त्यानंतर सर्वज्ञांच्या श्रीमुखी स्वतः श्रीमूर्तीच्या माध्यमातून त्यांना बोध झाला. श्रीमुखी शास्त्र झालं, ब्रह्मविद्या शास्त्र झालं. अशा पूजनीय माईंभटांनी कोणता व्यापार मागून घेतला? त्यांना त्यातलं थोडंही कमीपणा वाटला नाही. याच्या पाठीमागचं कारण ते त्या दास्याचं महत्त्व जाणत होते, त्यातून होणारा कर्मनाश ते जाणत होते. आणि म्हणून दास्य हे आपल्या धर्मामध्ये, परमार्गामध्ये अत्यंत खूप मोठं महत्त्व त्याला आहे. आणि म्हणून प्रत्येक साधक हे दास्य करण्याचा प्रयत्न आपल्याला करताना दिसतात. तर अपरोक्षी बहुरूपता, बहुकामता कर्माचा नाश होत असतो. म्हणजे शाब्दज्ञाना सेवादास्यानं कर्माचा नाश होतो. आणि शाब्दज्ञानचरित झाल्यानंतर अप्रोक्ष ज्ञान जेव्हा होतं त्या अप्रोक्ष ज्ञानात बहुरूपता, बहुकामतेने कर्माचा नाश होत असतो. कर्मराटी प्रारब्धाचा भोग मिळत असताना त्या कर्माचे जेवढे आयुष्य आहे तेवढेच भोगावे लागते. म्हणजे कर्मराटीमध्ये ज्यांना बोध झालेला नाहीये ते कर्मराटीतले अन्य लोक, किंवा इथं जरी बोध झालेला असेल परंतु परमेश्वराने तत्वज्ञान सांगितलेले ते जाणलेलं नाही आणि त्यानुसार आपण चालत नाही, तेही कर्मराटीचे लोक, त्यांना जो प्रारब्धाचा जो भोग आहे, पूर्वकर्मात त्यांनी जे जोडलेला जो भोग आहे, त्या कर्माचे जेवढे आयुष्य तेवढेच भोगावे लागते. म्हणजे काय, का वटवृक्षाचे 1000 वर्ष आयुष्य तेवढे आयुष्य भोगावे लागते. तर जेवढं त्यांनी कमवलंय, ज्यांनी त्या कर्मातून त्याला मिळालेलं आहे तेवढंच आयुष्य त्याला भोगावं लागतं. मात्र दैवराटीमध्ये तोकडीने काळे तोकडीने व्यापार आहे. म्हणजे किती केलं तरी त्यातून थोडंसं भोगावं लागतं आणि ते संपतं. म्हणजे दैवराटीचा इतका मोठा फायदा आपल्याला आहे. बहुत कर्माचा नाश दैवराटीमध्ये होत असतो. आणि म्हणून आपण हे दास्य करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे, तसा भाव ठेवला पाहिजे, तशी इच्छा ठेवली पाहिजे, तशी वासना ठेवली पाहिजे. विधीपूर्वक आपण जर एखाद्या मार्गामध्ये गेल्यानंतर तिथं जे काम चालतं, जो व्यापार चालतो, त्या व्यापारामध्ये जर दास्य भावनेने आणि पूर्णपणे मन लावून भावाने जर आपण एखादं काम केलं तर त्यातून खूप मोठं कर्माचा नाश आपला होत असतो. थोडक्यात एखाद्या मार्गामध्ये आपण गेलो, तिथं काहीतरी बांधकाम चालू आहे आणि त्या बांधकामाच्या संदर्भात आपल्याला वाटलं की आपण इथं सेवा करावी, दास्य करावं, तर त्या भावनेने
त्या आपुलकीने, त्या आपलेपणाने आणि माझ्या कर्माचा नाश होईल यातूनच, अशा इच्छेने जर तिथे एखाद्या मातीचं घमिले जर आपण उचलून टाकलं, त्यांना मदत केली, त्याचं दास्य केलं, तर काय सांगावं, एखाद्या आपल्या पुढे जन्मात येणारा जे गाढवाचा जन्म आहे, बैलाचा जन्म आहे, की ज्यांचं फक्त काम करण्यासाठीच हे जन्म झालेले असतात, त्या एखाद्या जन्माचा सुद्धा नाश होऊ शकतो. लीळाचरित्रामध्ये गेल्यानंतर पूजनीय आचार्यांच्या माध्यमातून अशा अनेक लीळांमधून आपल्याला हे समजतं की देव आचार्यांच्या संदर्भात त्यांना घडवतात, मडवतात, उड्या टाकायला लावतात, उठबशा काढायला लावतात, अनेक प्राण्यांच्या माध्यमातून जे कर्म केले जातं ते कर्म करायला लावतात, ते दास्य करायला लावतात, आणि त्यातून त्यांचे अनेक जी जन्म आहे ते परमेश्वर नासवतात. एकदा अशीच बाईसांनी देवासाठी खीर बनवलेली होती. बाईसा ती खीर ठेवून बाहेर जातात आणि देव आचार्यांना सांगतात की इथं खीर आहे, तुम्ही खा. पण आचार्य घाबरतात. आचार्य म्हणतात बाईसांना कळेल, त्या कोपतील. देव सांगतात तुम्ही खा, परंतु कुत्रं जसं खातं तसं खा म्हणे, मी बाकीचं बघून घे. आचार्यांनी तसं ते जिभेने ती सर्व खीर खाल्ली. ज्यावेळेस बाईसा येतात आणि ती खीर खाल्लेली बघतात, ते देवाला म्हणतात कटकट बाबा, एखाद्या कुत्र्याने ही खीर खाल्ली, त्याऐवजी कोणी आपल्या साधकाने किंवा एखाद्या मनुष्याच्या ठिकाणी जर ती खीर खाल्ल्या गेली असती तर चांगलं झालं असतं. देव म्हणतात खरंच असं झालं असतं तर चांगलं झालं असतं, परंतु ती खीर काही कुत्र्यांनी खाल्लेली नाही म्हणे. मग कोणी खाल्ली म्हणे? नागदेयांनी खाल्ली, वानरेयांनी खाल्ली. त्यावेळेस मात्र बाईसा कोपतात, शिव्या द्यायला लागतात, ओरडतात. तेव्हा देव सांगतात अहो तुम्ही आत्ताच म्हटले ते कुत्र्यांनी खाण्यापेक्षा एखाद्या साधकाच्या पोटात जर गेली असती तर चांगलं झालं असतं, आता कशाला शिव्या देतात. या लीळेतून आपण हे समजून घ्यायचं आहे की आचार्यांचा कुत्र्याचा जन्म देवाने नासावला. अशा अनेक लीळा आहेत का त्या दास्याच्या माध्यमातून परमेश्वर अशा लीळेंच्या माध्यमातून त्या जीवाचे दोष किंवा जीवाचे जे कर्म आहे किंवा जन्म आहे ते नासावतात. तर तीच भावना, त्याच लीळा जर आठवून आपण ते जर कार्य केलं, ते दास्य जर केलं, तर नक्कीच आपल्या जीवनामधला जो कर्माचा नाश आहे तो व्हायला मदत होईल किंवा तो होईल. त्यातून आपली योग्यता वाढेल. विधीने विधी स्फुरतो. एक विधी आपण जर केला तर दुसरा विधी ऊर्ध्वगतीचा आपल्याला करावासा वाटतो. आणि म्हणून हा कर्माचा जो नाश आहे दैवराटीमध्ये, थोड्याशा कर्माने खूप मोठा नाश होत असतो, तसं कर्मराटीमध्ये नाही. जेवढं केलं तेवढं त्यांना भोगावं लागतं. म्हणजे परमेश्वराची ही दयामाया कृपा करुणा आपल्यावरती किती मोठी आहे आणि परमेश्वराने आपल्यासाठी किती उपलब्धता करून दिलेली आहे याचा थोडासा विचार करा, थोडंसं चिंतन करा. बघा आपल्या जीवनामध्ये किती जे पुढची जी वाटचाल आहे ती परमेश्वराने किती सुखकर करून ठेवलेली आहे. पण ती इच्छा आणि ती वासना ज्ञानरूपी आपल्याला असली पाहिजे. कर्मनाश होऊन सोबतच विधी पालनाचे जीव स्वरूप योग्य होत जातो. कारण आपण जे सेवादास्य करतो त्यातून कर्मचा नाश तर होतोच, पण विधीची योग्यता सुद्धा आपली प्राप्त होत असते आणि त्यातूनच आपण पुढे जात असतो. सेवादास्याने अज्ञानाच्या आयुक्ताच्याही कर्माचा नाश होत असतो किंवा आपलं जे अज्ञान आहे ते फिटत असतं. म्हणून दास्य करण्यासाठी कुठेही कुचराई करू नका, कुठेही कंजूसी करू नका. आजकाल आपल्याकडं द्रव्याचा संचय किंवा द्रव्य मुबलक प्रमाणे परमेश्वर कृपेने आलेला असल्यामुळं आपण दास्य विसरलेलो आहे. पूर्वी मी लहानपणात मला आठवतं की जर कुठल्या स्थानावरती आईबरोबर जर गेलो तर तिथं लोक शिदा घेऊन आलेले असायचे. म्हणजे घरून पीठ आणायचं, घरून तांदूळ न्यायचे, मीठ मिरची तेल हे सर्व घरून न्यायचं, त्याला शिदा म्हणायचे. तिथं चूल बनवायची, मग दगडाची असेल कशाची तरी असेल, त्या चुलीवरती स्वयंपाक आपल्या हाताने करायचा आणि तो साधू संतांच्या ठिकाणी देवाला उपार दाखवून क्रिया करायची. म्हणजे त्याच्यासाठी झटायचं, त्याच्यासाठी कष्ट घ्यायचं आणि त्यातून ते
परमेश्वराच्या ठिकाणी उपकार दाखवायचे, त्यातून साधू संतांना क्रिया करायची. आज ती पद्धत आपल्याकडं कुठेही दिसत नाही. आपण फक्त फोन करून देतो, बाबा पंगत आहे, बाबांनी सर्व तयारी केलेली असते, आपण जाऊन फक्त संकल्प सोडतो, किती खर्च आला हा पैसा देतो. आपल्या शारीरिक कष्ट अजिबात तिथं होत नाही, आपण तशी भावनाही ठेवत नाही आणि त्यामुळं आपला कर्माचा नाश पण होत नाही. कालानुक्रमे याचा बदल झाला, परंतु तेवढाच आपण बदल करून घेत असताना तेवढंच आपण नुकसान पण करून घेतलेलं आहे. कारण जर कोणी बाबांनी आपल्याला जर सांगितलं की इथं असं अशी आपलीमध्ये परंपरा आहे, त्यातून तुमचाच फायदा आहे, तुम्ही घरून शिदा घेऊन या, घरच्या स्त्रियांना घेऊन या आणि इथं स्वयंपाक बनवा, देवाला उपहार दाखवा, आम्हाला क्रिया करा, तर कुणीही साधक आपल्यासारखे हे करण्यास धजावत नाही, धजावणार नाही. पण असा प्रयत्न आपण केला पाहिजे की छोटे मोठे मार्ग आहे त्या ठिकाणी नाही तिथं जाऊन पण घरी बनवून स्वयंपाक करून आपण तिथं घेऊन गेलो पाहिजे. तिथं आपल्या हाताने अत्यंत आवडीपूर्वक प्रेमपूर्वक साधूंच्या ठिकाणी क्रिया केली पाहिजे. यातून काय होईल का घरातला प्रत्येक माणूस या क्रियेमध्ये जोडला जातो. ज्या स्त्रिया असतात सकाळी लवकर उठून आपली आज पंगत आहे, घरून स्वयंपाक करून घेऊन जायचं आहे, त्यामुळे त्यांची लगबग चालू असते. पुरुष सुद्धा त्या तयारीला लागलेले असतात. मग तिथं घेऊन गेल्यानंतर आदरपूर्वक बाबांच्या हातावरती संकल्प सोडला जातो, ती क्रिया होते, आपल्याला एक आत्मिक आनंद होतो आणि साधू संतांच्या साधनेमध्ये सुद्धा खंड पडत नाही. परंतु आज प्रक्रिया बदललेली, साधू संत असतात 25 आणि आपण आपले नातेवाईक बोलवतो 50, आमची पंगत आहे, आमची पंगत आहे. म्हणजे त्यांनी त्यांचं करण्याबरोबर आपले 50 लोकांचा पण स्वयंपाक करायचा. म्हणजे आपण त्या क्रियेतून आपला कर्मनाश नासवतोय का कर्म जोडून घेतोय याचा विचार करा, याचं चिंतन करा. बदलाच्या पाठीमागे बदललं पाहिजे, पण किती बदललं पाहिजे, त्या बदलातून आपल्याला काय फायदा होईल, काय तोटा होईल, त्याचा विचार करून त्याचं चिंतन करून आपण हा बदल आत्मसात केला पाहिजे. जो फायद्याचा आहे तो नक्की बदल झाला पाहिजे आणि नक्की करून घेतला पाहिजे. पण जो नुकसानीचा आहे त्या बदलाची हाव किंवा इच्छा अजिबात आपण धरली नाही पाहिजे. त्यातून आपलं नुकसान आहे. जिथं शक्य आहे, आता जिथं 2000 मार्ग मंडळी राहते, जिथं 100-200 मंडळी राहते, तिथं शक्य नाही, पण तिथं सुद्धा आपण जाऊन तिथं योगदान देण्याची तयारी आपली असली पाहिजे. जर आपल्याला खरंच क्रिया करावीशी वाटते तर एक दिवस अगोदर जा, तिथं त्या सेवादास्यामध्ये सहभाग नोंदवा, स्वतः आपण करण्याचा प्रयत्न करा. परंतु आपलं उलटं आहे. ज्या दिवशी क्रिया असते आपली, बाबांनी सांगितले असतं 11 पर्यंत या, आपण 11:30-12ला पोचतो. आपल्या सर्व नातेवाईकांना आपण बोलवलेलं असतं, आमची पंगत त्यांना गोळा करून घेऊन जायचं असतं आणि त्यातून जे नुकसान आपण करून घेतो ते खूप मोठं नुकसान आहे. ते पैशात आपल्याला कधी घेता येत नाही, घेता येणार नाही. असं म्हणतात की क्रिया आपण केली, दान आपण जर केलं, एका हाताने केलेलं दुसऱ्या हाताला कळू नये. परंतु आपली राजस प्रवृत्ती किंवा तामस प्रवृत्ती जर असेल तर आपण अशा गोष्टी करत असतो. क्रिया करताना आपण काही परमार्गावरती किंवा दैवराटीवरती किंवा साधू संतांवरती उपकार करत नाही. त्या क्रियेच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वरापर्यंत ती क्रिया पोहोचवायची असते. साधू संतांच्या माध्यमातून ती परमेश्वरापर्यंत न्यायची असते. त्यांच्या निमित्तातून ती आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जायची असते आणि त्यातून आपली योग्यता आपल्याला वाढवायची असते. अहेतुक भूत भजन ज्ञानाप्रती साधन, अहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन. परमेश्वरांनी यावरती अगदी स्पष्ट आणि पारदर्शकपणे ज्ञान आणि प्रेम कशातून होईल याचा उपाय आपल्याला सांगितलेला आहे. आणि म्हणून आपल्या परमार्गामध्ये या क्रियांना अत्यंत अनमोल असं महत्त्व आहे. कारण त्यातूनच परमेश्वरांनी जे प्राप्तीचे साधनं 2 सांगितले, ज्ञान आणि प्रेम, ते होणार असतात आपल्याला. परंतु प्रत्येक क्रियेतून परमेश्वर प्राप्त होईल का, परमेश्वरापर्यंत पोहोचल का,
कारण त्या क्रियेमध्ये परमेश्वराने अहेतुक हा शब्द सर्वात प्रथम वापरलेला आहे. तो अहेतुक आपला असला पाहिजे. तशी भावना, तशी श्रद्धा, परमेश्वर प्राप्तीची वासना आपण ठेवली पाहिजे. तेव्हाच ते ज्ञान आणि प्रेम होईल. आता अहेतुक मायापूर भजन सांगितलंय आणि परमेश्वराचं तर अदृश्य रूप आहे आपल्या समोर, असंनिधान आहे अदृश्य रूपाचं, तर ते कसं घडेल? मग परमेश्वर कोणाला तरी निमित्त करून ते आपल्याला घडवत असतात. असंनिधानी जर हट्ट धरला, तळमळ ठेवली, तर परमेश्वर म्हणता असंनिधानी सुद्धा मी प्रेम देईन. म्हणजे असंनिधानी असताना सुद्धा मायापूर भजन परमेश्वर स्वीकारतात. अप्रत्यक्षरित्या आपल्याला परमेश्वराने सांगितलेलं आहे. परंतु त्याची एक सिस्टम असते, ती त्या सिस्टमने जर आपण केलं तरच ते पोचतं, तरच ते पोचू शकतं. याची जाणीव आपण करून घ्या. आज आपण खूप बदल केलेला आहे, परंतु त्या बदलातून आपलं किती मोठं नुकसान होतंय हे आपण समजून घ्या. जिथं शक्य होईल, जेवढं शक्य होईल ते जर करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला आपलं जीवनमान योग्यतेकडे उजळवता येईल आणि परमेश्वर या मार्गामध्ये आपल्याला प्रगती, आध्यात्मिक प्रगती, धार्मिक प्रगती करता येईल. तर परमेश्वराने सर्व सांगितलेलं आहे, परंतु आपण ते कितपत करतोय आणि कसं करतोय याला खूप मोठं महत्त्व आहे. जर ते करायचं असेल तर पहिले समजून घेणं महत्त्वाचं आहे. आपल्याला समजलेलंच नाही तर आपण करणार कसे? म्हणून ती गोष्ट आपण समजून घेणं अत्यंत गरजेची आहे. आता नित्यविधी परमेश्वराने जो सांगितलेला आहे त्यातले 7 प्रकार आहे. नित्यविधी आपण अनेक वेळा ऐकलेले असतात, चरित्रामध्ये गेल्यानंतर आपण ते बघितलेले असतात. आजही काही साधकांच्या माध्यमातून आपल्याला त्याचा अनुभव भेटत असतो. तर ते नित्यविधी साधकांनी करावे अशी परमेश्वराची स्पष्ट कड आहे आणि आपण सुद्धा ते करत असतो. ज्यावेळेस हे विधी होतात आपले गुरुजन आपल्याला ते स्पष्ट सांगतात. आणि आज वासनिक अवस्थेमध्ये आपण जे आहोत त्यांना ते करायचे आहे, पण त्याविषयीची भीती आहे, ती भ्रम जे आहे ते आपल्याला काढण्यासाठी आपण याचं चिंतन करत आहोत. तुम्हाला सांगितलं आजही कितीतरी साधक हे नित्यविधी करताना आपल्याला आढळतात, दिसतात. ती वासना आपण ठेवली पाहिजे. तर हे 7 जे नित्यविधी आहे, अटन, विजन, भिक्षा, भोजन, स्मरण, प्रसाद, सेवा आणि निद्रा, यावरती शब्दरूपी आपण थोडं थोडं चिंतन करणार आहोत. आणि त्या चिंतनातून अटन म्हणजे काय, विजन म्हणजे काय, भिक्षा काय, भोजन काय, स्मरण, निद्रा, सेवादास्य, जे प्रसाद सेवादास्य ते म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ आपण समजून घेणार आहोत. आणि हे आपल्याला करण्यासाठी जायचं आहे, म्हणून आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. प्रत्येक साधक ही वासना ठेवतो आणि करत असतो. प्रत्येकाने तो अनुभव घेतलेला असतो. पण कालानुक्रमे काही ठिकाणी बदल आपल्याला दिसतो. तो बदल काही अनुषंगाने, काही जबाबदारीने तो केलेला असतो, करून घेतलेला असतो. परंतु त्याविषयी आपण नकारात्मक विचार न करता होकारात्मक विचार करून आपल्याला बघायचं आहे. आज काय चाललंय, कोण काय करतंय, त्यापेक्षा आपल्याला काय करायचं आहे, त्यातून आपलं कसं हित होणार आहे याचा विचार करायचा आहे आपल्याला. आणि म्हणून हे आपण सतत मी तुम्हाला सांगत असतो की इकडं तिकडं न बघता आपण जीव या पदार्थामध्ये जीवाचे जे दोष बघितलेले त्याचं चिंतन करा. ते पुन्हा पुन्हा जे सत्संग आहे ते ऐका आणि आपल्यामध्ये अंतर्बाह्य बदल घडवून आणा. एक पॉझिटिव्ह, एक होकारात्मक विचार आपल्या मनामध्ये सतत तेवत ठेवा. नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येणार नाही याची सर्वात जास्त काळजी घ्या, कारण त्यावरतीच आपला आध्यात्मिक प्रवास आणि प्रगती ठरलेली असते. नकारात्मक माणूस कौटुंबिक जीवनामध्ये सुद्धा यशस्वी होऊ शकत नाही, व्यावसायिक जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. आणि तो कोणातही कुठेही कसाही जरी गेला तर कोणालाही तो सुखी नसल्यामुळे दुसऱ्यालाही सुख देऊ शकत. त्याच्या उलट होकारात्मक विचाराच्या माणसाचा आहे. तो जिथं जाईल तिथं सुखी दिसेल, आनंदी वाटेल आणि त्यामुळे इतरांना सुद्धा ते सुख वाटेल. तो यशस्वी सुद्धा तुम्हाला दिसेल. म्हणून धर्माची जी विचारधारा आहे ही अत्यंत होकारात्मक आहे. नकारात्मक विचार तुम्हाला कोणत्या लीळेमध्ये दिसणार नाही, कोणत्या वचनामध्ये दिसणार नाही, कोणत्या दृष्टांतामध्ये दिसणार नाही. आणि मग आपण दैवराटाचे म्हणून घेत असताना
हे नकारात्मक विचार आपल्यापर्यंत आलेच कसे, तर ती आपली मूळ अवस्था आहे. आणि ती मूळ अवस्थातून आपण बाहेर पडणं, ते आपल्या मनातून आपल्याला ते काढून टाकणं, ही खरी धार्मिकता आहे आणि हा खरा धर्म आहे. याचा विचार करा. त्याच्यामुळे नकारात्मक विचार आपल्या आजूबाजूला फिरकू देऊ नका. नकारात्मक माणसांना समजावण्याचा कधी प्रयत्न करू नका. कारण नकारात्मक माणूस विषय व्यवस्था करू जाणतात आणि त्यांना जे हवंय त्या पद्धतीनंच ते ऐकणार, तेच समजून घेणार आणि तेच आपल्याला सुनावणार. कारण नकारात्मक विचार करणारा माणूस कधी कोणाचं ऐकतच नाही. आणि ऐकत असेल तर त्याला जे सूट होतंय, त्याला जे पचतंय, त्याला जे पेलवतंय तेवढंच तो ऐकत असतो. म्हणून त्यावरती जास्त आपली जी ताकद आहे खर्ची न घालता आपण आपल्यावरती ताकद खर्ची घातली पाहिजे. समाजावरती ताकद खर्ची न घालता आपण आपल्यासाठी आपण आपलं घडवलं पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण समाजाला घडवायला जातो, समाजाला सुधारायला जातो, त्यावेळेस मात्र आपण कधीही सुधारू शकत नाही. अशीच एक व्यक्ती असते चांगल्या विचाराची, होकारात्मक विचाराची, चांगल्या संस्काराची. त्याला ह्या समाजात चालणाऱ्या ज्या चुकीच्या रूढी परंपरा असतील, चुकीच्या ज्या गोष्टी असतील त्याविषयी खूप राग आणि तिटकारा असतो. आणि म्हणून तो योगदान देण्याचं ठरवतो. तो विचार करतो की आपण या समाजाला घडवलं पाहिजे, समजावलं पाहिजे. आणि म्हणून तो जो येतो त्याला प्रबोधन करत असतो की हे चांगलं नाही, हे असं करावं, तसं करावं. पण लोक ऐकत नाही. मग एका माणसाला दुसऱ्या माणसाला सांगत 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 तो वर्षभर अनेक लोकांपर्यंत पोचतो. परंतु कुणी सुधरत नाही. उलट त्याला लोक नावं ठेवायला लागतात, वेडा समजायला लागतात. आणि नंतर तो वैतागून म्हणतो की हा समाज सुधारणार नाही, आपल्याला याच्याशी काही मतलब नाही, आता आपण आपला विचार करू, आपण आपल्याला सुधरवून घेऊ. आणि त्यानंतर तो ती दृष्टी बदलवतो, स्वतःवरती ताकद लावतो, स्वतःवरती ताकद खर्ची करतो. आणि स्वतःमध्ये तो आमूलाग्र बदल जेव्हा घडवतो तेव्हा त्याला समाज सुद्धा चांगला दिसतो. आपण चांगल्या विचाराचे असेल तर समाज आपल्याला चांगला विचाराचे वाटतात. आपली दृष्टी जर होकारात्मक असेल तर सर्व आपल्याला होकारात्मक दिसतं. म्हणून आपण आपल्यावरती ताकद लावली पाहिजे. समाजावरती ताकद लावण्यापेक्षा आपण आपल्याला घडवण्यामध्ये आपला वेळ, आपली बौद्धिकता ही खर्ची घातली पाहिजे. जेव्हा आपण घडू तेव्हा समाज आपोआपच घडेल. आपण जेव्हा चांगला विचार करू तेव्हा समाजाचे चांगले विचारच आपल्यापर्यंत आपोआप येतील. आणि म्हणून धर्माचं पहिलं ध्येय, धर्माचं पहिलं टार्गेट हे आपणच आपल्यासाठी आहोत. मीच माझ्यासाठी सर्वात मोठं चॅलेंज आहे, मीच माझा स्पर्धक आहे, मला घडवायचं आहे. हा अहंकार, राग, द्वेष, काम, द्वेष, बत्सर ज्या भावना आहेत ह्या आपल्या मनातून आपल्याला काढायच्या आहेत. आणि हे आपले खरे शत्रू आहे. याचा विचार करून आपण आपल्याला जर घडवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच यातून आपण खूप सुंदर अशी आध्यात्मिक प्रगती करू शकतो. आटन ते निरुद्देश करावे, परमेश्वराने स्पष्ट सूत्र सांगितलेलं आहे. आणि सूत्र सांगत असताना त्याच्या पाठीमागच्या लीळेच्या माध्यमातून आपल्याला ते समजावलं आहे. ही अज्ञात लीळेमधली एक लीळा आहे. 145वी लीळा आहे. मी या सत्संगामध्ये प्रमाण म्हणून परमपूजनीय आचार्य श्री जादावाडीचे बाबा यांनी जे लीळाचरित्र स्मरणपाठ प्रकाशित केलेलं आहे ते मी प्रमाणाला घेत असतो. आणि म्हणून ज्यावेळेस तुम्हाला ती लीळा बघायची असेल तर स्मरणपाठ या लीळाचरित्रातलंच मी जी लीळा नंबर सांगतो ती जर तुम्ही अधिक नंतर बघून घेतली तर अधिक उपयुक्त ठरते. फक्त ईश्वर शोधणीच्या हेतूने, म्हणजे परमेश्वर कुठं भेटेल, इथं भेटेल, तिथं भेटेल, कोणत्या ठिकाणी भेटेल, कोणत्या भक्ताच्या माध्यमातून भेटेल, कोणत्या साधू संतांच्या निमित्ताने भेटेल, कोणत्या दास्यातून भेटेल, ही भावना ठेवून जो आटन करत राहतो, ज्या पुरुषाजवळ इतकी निष्पृहता नाही त्याने स्थान निर्देश स्थानाच्या ठिकाणी त्या अनुषंगाने आटन केलं तरी चालतं. परंतु परमेश्वर म्हणतात आटन ते निरुद्देशे करावे, म्हणजे फक्त परमेश्वराच्या शोधणीच्या माध्यमातून परमेश्वर भेटल, कुठं भेटल, परमेश्वर शोधाच्या अनुषंगाने ते आटन केलं पाहिजे. हे गावानी गावा जावे.
एका गावातून दुसऱ्या गावात, तिसऱ्या गावात अशा पद्धतीनं परमेश्वराने आटन करायला लावलेलं आहे. परंतु आज आपण जर ते करू शकत नसेल तर स्थान निर्देशाच्या माध्यमातून सुद्धा हे आटन करणारे अनेक साधू संत आपल्याला दिसतात. परत काही साधू संत पदयात्रा काढतात, त्यात अनेक नामधारक वासनिक मंडळी सुद्धा असतात. त्यांनी एक स्थानाचा क्रम ठरवलेला असतो. त्या एका स्थानावरून दुसऱ्या स्थानावर, दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर तो क्रम घेऊन कोणी 20 दिवसाची, कोणी 40 दिवसाची अशा पदयात्रा निर्माण केली. ते एक प्रकारचं आटनच आहे. जरी परमेश्वराने आटन ते निरुद्देशी करायला सांगितलेलं असलं तरी अत्यंत योग्यतेचा जो साधू आहे, उच्च प्रतीचा, आता याच्यावरती प्रत आपण ठरू शकत नाही, परंतु त्यांची योग्यता, त्यांचा अधिकार, त्या अनुषंगाने ते जे करतात त्याच्यानुसार हे क्रम ठरत असतात. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. तर जे उत्तम आचार करणारे जे आचारवंत आहे ते अशा पद्धतीने आटन करत असतात. त्यानंतर मध्यम स्थानच्या अनुषंगाने करत असतात. कनिष्ठ जे आहे एका मार्गातून दुसऱ्या मार्गावरती, म्हणजे स्थान मार्ग महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मांडलिक मंदिरे, अनेक ठिकाणी मार्ग आहे. अशा पद्धतीने आटन करणारे साधक आपल्याला आज दिसतील. त्या पद्धतीने जरी केलं तरी ते एक आटनच आहे, ती एक परमेश्वराची शोधणीच आहे. त्यातून अनुभव आपल्याला येत असतात आणि आपण चालत असताना जो आपला शारीरिक श्रम आपल्याला पडतो त्यातून आपला कर्मनाश होत असतो. आज पायी पायी चालण्याचं प्रमाण आपल्याकडे खूप कमी झालेलं आहे, परंतु पायी पायी चालणं हा आपला खूप मोठा फायद्याचं ठरतं. जे लोक पदयात्रेत जातात त्यांचे अनुभव जर आपण ऐकले तर नक्कीच आपल्याला त्याचा खूप मोठा फायदा होईल. आपण गेलेलो नसतो, मी पण गेलेलो नाही कधी, परंतु जाण्याची मात्र वासना ठेवावी, इच्छा ठेवावी. ज्यावेळेस वेळ भेटेल, ज्यावेळेस आपली जबाबदारी कमी पडेल त्यावेळेस पदयात्रा नक्की करावी. त्यातून एक वेगळा अनुभव आपल्याला भेटत असतो. किंवा एका मार्गातून दुसऱ्या मार्गावरती, दुसऱ्या मार्गातून तिसऱ्या मार्गामध्ये गेल्यानंतरही आपल्याला एक वेगळा अनुभव, एक आपल्याला वेगळी प्रचिती आपल्याला प्राप्त होत असते. तर हे अज्ञात लीळा आहे 145वी. एका दिवशी साधाबाईसांना परमेश्वर संन्यास दीक्षा देतात. त्यांनी ती संन्यास दीक्षा मागितलेली असते आणि परमेश्वराने सुद्धा त्यांना ती संन्यास दीक्षा दिल्यानंतर ते जवळ बसतात देवाच्या आणि विचारतात की जी देवाजवळून, म्हणजे परमेश्वराच्या सन्निधानापासून जर दूर गेलो तर आम्ही आचार कसा करावा, कोणत्या पद्धतीनं वर्तावं, याचं मार्गदर्शन आम्हाला करावं. आणि मग देवाने त्यावेळेस आचाराचे सूत्र सांगितलेले आहे. कसं राहावं, कसं झोपावं, कसं उठावं, कशा पद्धतीनं भिक्षा मागावी, कशा पद्धतीनं आटन करावं. अत्यंत बारीक सारीक, अत्यंत आपली जशी आई आपल्या मुलाला सांगत असते तसा परमेश्वर ही आपली आई आहे. आणि त्या काळजीनं, त्या कळकळीनं ते अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा परमेश्वर आपल्याला सांगतात. पूजनीय साधाईसांच्या माध्यमातून आपल्याला हे आपल्यापर्यंत पोहोचावं हीच वासना परमेश्वराची असल्या कारणाने आपल्यापर्यंत ते आलेलं आहे. अत्यंत छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला परमेश्वराने सांगितलेल्या आहे. गोडी बुंथी घाली जे अन्य मार्गांचा संस्कृत न करावा. अन्य मार्गीय म्हणजे जे अन्य मार्गातले मंदिरं असतील, आश्रम असतील, खूप असतात, तिथं आपण ते जाणं टाळलं पाहिजे. त्यांच्या मठ मंदिरं असतात, गुंफा असतात, तिथं आपण न गेलं पाहिजे. कोणत्या गावात राहायचं, देवळी निद्रा न कीजे, म्हणजे ज्या ठिकाणी पूजा वगैरे अन्य देवतेच्या होतात तिथं देव सांगतात जाऊ नका. गेल्यानंतर सकाळी लवकर उठा आणि असं जा की पुढीला वाटलं पाहिजे हा मागच्याचा आहे, मागच्याला वाटलं पाहिजे हे पुढच्याचे आहे. अशा पद्धतीनं आपण
आटन केलं पाहिजे, प्रवास केला पाहिजे. परत आपण कोणत्या ठिकाणी मुक्काम केला पाहिजे. गावाच्या बाहेर ज्या ठिकाणी असे भटके समाजाचे लोकांचे पालं पडलेले असतात त्याच्या आश्रयाने थोडंसं दूर राहिलं पाहिजे. शक्यतो गंगातीरी अशी जे म्हणजे गंगा तीराला परमेश्वरांनी सर्व आपली जी धर्म आहे, धार्मिकता आहे, तत्वज्ञान आहे, स्थाननिर्मिती आहे ती त्याच ठिकाणी केलेली असल्यामुळे गंगातीरी अशी जे असं सांगितले. आणि एका ठिकाणी 2-4 दिवस राहिलं पाहिजे. आटन ते निरुद्देश केलं पाहिजे आणि झाडातळी विजन केलं पाहिजे. अति अस्वस्थान जिथं तामसस्थान आहे, तामस जागा आहे तिथं आपण नसलं पाहिजे. नामस्मरण आपण सतत केलं पाहिजे, कारण नामस्मरणाने अभिमान परमेश्वर घेतात. या असं सर्व काही परमेश्वरांनी साधाईसांना सुंदर असं निरूपण केलं, मार्गदर्शन केलं. आणि त्यानंतर साधाईसांनी देवाला दंडवत घालून बिडारी गेलेले आहे. ते आटन जे आहे याचा अनुभव अत्यंत सुंदर आहे आणि तो आपण घेतला पाहिजे. आता आपल्या मनामध्ये असा भ्रम आहे की आटन आपण आता कसं करणार, परंतु पदयात्रेच्या माध्यमातून नाही. पदयात्रा 2-4-5 लोक एकत्र येऊन आपण आठवड्यातून एकदा जे जवळचं स्थान आहे तिथं गेलं पाहिजे, किंवा 4-8 दिवस स्थान करत करत जाऊन सुद्धा आपण करू शकतो. आज खूप उपलब्धता असल्या कारणाने ही खूप अवघड नाही आहे. परंतु साधकाचा नित्यक्रम परमेश्वराने नित्यविधीच्या माध्यमातून आपल्याला हे सांगितलेलं आहे की साधकाने आटन ते केलं पाहिजे. आणि आटनाच्या माध्यमातूनच आपला जो दिनक्रम आहे हा साधकांनी साधनेच्या माध्यमातून किंवा साधना करत असताना तो केला पाहिजे. दुसरा जो नित्यविधी आहे विजन. शिवनी सिंचन आपली मुळी गावाबाहेरी झाडातळी घालावी. जे आता साधाईसांना परमेश्वराने निरूपण केलं, आटन करत असताना विजन केलं पाहिजे. आटनानंतर निर्जस्थानी सुखदुःख रहित वृक्षाखाली बसून नामस्मरण, शास्त्राचं मनन चिंतन केलं पाहिजे. विजनाला बसतेवेळी राजस-तामस जागा सोडून सात्विक जागेची शोधणी केली पाहिजे. आजूबाजूला काही विकल्पजनित किंवा काही अन्य देवतेचे ठिकाणं तर नाही. काही ठिकाणी दफनभूमी असते, स्मशानभूमी असते, गावाच्या आजूबाजूला काही अन्य देवतेचे मंदिर असतात. अशा तर काही जागा नाही, किंवा जिथं आपण बसल्यानंतर आपल्याला स्वस्थता चित्तता लाभत नाही, काहीतरी कानामिक भीती किंवा आपल्याला मनामध्ये हुरहुर लागते, असे ठिकाणी हे राजस आणि तामस असतात. पण आपल्याला हा अनुभव आलेला असतो. आपण कर्मराटीत जगत असताना सुद्धा एखाद्या ठिकाणी किंवा एखाद्या घरात जरी गेलो तर आपल्याला एक तामस भाव तिथं निर्माण होतो. ज्या घरामध्ये नॉनव्हेज वगैरे खाल्ल्या जातं किंवा तामस प्रकार देवी देवतेचे होत असतात, तिथं जर एखाद्या नातेवाईकाच्या ठिकाणी किंवा मित्राच्या ठिकाणी त्या घरात गेल्यानंतर आपल्याला ते जाणवतं. पण अशा ठिकाणी आपण ते टाळलं पाहिजे. का टाळलं पाहिजे? कारण ती तामस झालेली भूमी, त्याचा परिणाम आपल्यामध्ये होऊन आपल्यामध्ये मलिनत्व येण्याची शक्यता असते आणि म्हणून परमेश्वराच्या मार्गातून आपण जाण्याची शक्यता निर्माण होत असते. म्हणून ज्या ठिकाणी देवी देवतेचे जे सोहळे ओवळे होत राहतात, कार्यक्रम होत राहतात, ज्या ठिकाणी मांसाहार होत राहतो, अशा ठिकाणी आपण गेलो नाही पाहिजे. साधकांचा तर विषयच नाही, त्यांनी तर ते जातच नाही. पण आपण सुद्धा कर्मराटीत असताना या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे, पाळू शकतो. कारण हेच संस्कार आपल्याला पुढे लागणार आहे. विजन याचा अर्थ एखाद्या ठिकाणी झाडाखाली जाऊन शांतपणे स्मरण करणं, आपल्या गुरूंकडून दिलेला जो अभ्यास आहे, शास्त्राभ्यास आहे, त्याचा घोक करणं, चिंतन करणं, ते सतत मनन करणं, याला विजन म्हणतात.
आजही आपण एकांतात कुठं जर गेलो किंवा आपला अभ्यास जरी करायचा असेल तर एकांतात जर केला तरच आपलं मन एकाग्र होऊन आपल्याला त्यातलं काहीतरी भेटू शकतं. म्हणून हा संस्कार आपण लावला पाहिजे. एकांतात बसल्याशिवाय आपल्याला शास्त्राभ्यास करणं अशक्य आहे, मन एकाग्र करणं अशक्य आहे. मग तो स्मरणाचा विषय असो किंवा अभ्यासाचा विषय असो किंवा काही ऐकण्याचा विषय असो. आता हे जे सत्संग ऐकत असाल तुम्ही, काहीतरी गाडी चालवताना, काम करताना किंवा कुठंतरी चर्चा करताना जर ते सत्संग ऐकले तर तुम्हाला काही कळणार नाही, काही समजणार नाही. फक्त हा सत्संग ऐकला ही मानसिकता तयार होईल, परंतु तुमच्या झुळीमध्ये काहीच पडणार नाही, तुमच्या माथी काहीच पडणार नाही. म्हणून एकांतात जर स्मरण करतो तसं एकांतात सत्संग ऐकले तर त्यातलं मर्म सुद्धा समजतं. आणि अनेक लोक हे एकांतात ऐकतात. मला प्रतिक्रिया देताना कितीतरी लोक आहे दिवसभर काम करतात, ते म्हणतात दिवसभर जमत नाही, मग रात्री आम्ही आल्यानंतर हातपाय धुवून देवपूजा केली, जेवण केलं, सर्व घरदार झोपलं का मग आम्ही रात्री 10 वाजता, कुणी 11 वाजता, कुणी 12 वाजता सत्संग ऐकतात, कुणी पहाटे ऐकतात. पहाटेचं अत्यंत चांगलं, कारण परमेश्वराने सांगितलंय पश्चात पारी उठीजे. ते जर उठलो आपण तर ते एक स्मरणच आहे. सत्संग ऐकणं म्हणजे एक स्मरणच होतं, वस्तुस्मरणच होतं. म्हणजे आपलं स्मरणही होतंय, आपण सत्संग ऐकतोय आणि ते आपल्या स्मरणात पण राहतंय. तो एक प्रकारचा विजनच आहे. एकांत म्हणजे विजन. जे साधक लोक आहे ते झाडाखाली जातात. आज आपण काही मार्गांमध्ये गेल्यानंतर सकाळी जे साधू संत आपले जे गुरुजन आहे आपल्या साधकांना घोक देतात, तर ते साधू संत आश्रमाच्या आजूबाजूला कुठं झाड वगैरे दिसल तर तिथं जाऊन एकांतात बसतात. हे आपण पाहिलेलं असतं. तो एक विजनाचा प्रकार असतो. कुठंतरी एकांतात जाऊन आपण चिंतन करणं, स्मरण करणं, आपल्या गुरूंकडून दिलेलं जे शास्त्राभ्यास आहे ते घोकणं, त्याचं मनन चिंतन करून दुसऱ्या दिवशी आपल्याला परत गुरुजनांना सांगायचं असतं. आणि म्हणून तो विजन हे सतत आपल्याला कुठंतरी आपण अनुभवलेलं असतं, पाहिलेलं असतं. ते विजन आपण आज कुठं करू शकतो का? ज्या दिवशी सुट्टी असेल, वेळ असेल, प्रत्येक शहराच्या आजूबाजूला असे जागा असतात, तिथे जाऊन एकांतात आपण स्मरण चिंतन करू शकतो, सत्संग ऐकू शकतो. काही शेतकरी वर्ग आहे त्यांच्याकडे तर विजनाला जागा असते, परंतु ती सवय आपण लावून घेतली पाहिजे. आपल्या मनामध्ये विनाकारण भ्रम झालेला आहे की ही ज्या नित्यविधीचे जे साधन आहे किंवा आचार आहे ते साधू संतांनी करायचे असतात, त्याग केल्यानंतर, अनुसरल्यानंतर, दीक्षा घेतल्यानंतर करायचे असतात. तो भ्रम पहिले आपण काढून टाका. कारण आपण एक साधकच आहोत, प्राथमिक अवस्थेतले साधक आहोत. पहिलीतला अभ्यास, दुसरीतला अभ्यास, 10वीतला अभ्यास जसा फरक आहे तसे आपण पहिलीतले विद्यार्थी आहोत, पहिलीतले साधक आहोत. आणि तेवढा तरी आपण केलाच पाहिजे. तेव्हाच तो संस्कार आपल्याला लागेल, चिटकेल आणि पुढे जाऊन त्याची आस किंवा वासना ठेवून आपण ते करण्याचा प्रयत्न करू. म्हणून आजही आपण विजन करू शकतो, आटन करू शकतो. असं काही नाहीये की ते त्यानंतरच करायचं असतं. आठवड्यातला 1 दिवस काढा, 2 तास काढा, कुठंतरी जाऊन एकांतात बसा, स्मरण चिंतन करा, शास्त्र आठवा. आज इतकी उपलब्धता झालेली आहे. अनेक साधू संत हे मोबाईलच्या माध्यमातून सत्संग घेतात. कोणी पहाटे 5ला घेतं, कोणी 3ला घेतात. तर हे सत्संग एकांतात बसून आपण ऐकणं म्हणजे एक प्रकारचं विजनच आहे, एक प्रकारचा घोक घेणंच आहे. त्याचा योग्य पद्धतीनं होकारात्मक विचार करून आपण त्या टेक्नॉलॉजीचा किंवा त्या विज्ञानाचा आपण फायदा करून घेतोय. आज जे आपण सत्संग घेतोय त्यातून संवाद साधतोय. अनेक जे साधू संत आहे हे त्याचा खूप सुंदर असा उपयोग करून घेतात आणि आपल्यापर्यंत पोहोचवतात. पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. याविषयी खूप मतांतर आहे, परंतु मला खूप चांगल्या प्रतिक्रिया आल्या आणि त्या प्रतिक्रियेतूनच मला बळ भेटत असतं आणि मी तुमच्यापर्यंत हे सत्संग पाठवत असतो. परंतु मी माझा पहिला सत्संग घेतो आणि तो माझा सत्संग मीच घेत असताना तो आपोआप रेकॉर्डिंग होतो आणि तो रेकॉर्डिंग तुमच्यापर्यंत जातंय, हे लक्षात घ्या. पण मी माझ्यासाठी ते घेत असताना तुमच्यापर्यंत ते नंतर पोचतं. हा एक प्रकारचं विजनच आहे. एकांतात बसणं, ऐकणं, स्मरण करणं, घोक घेणं, आठवणं,
अभ्यास करणं ही सवय आज आपली लावली तरच आपण पुढे जाऊन त्या सवयी सतत आपण ठेवू. अचानक जर तुम्हाला वाटलं की आपण आता दीक्षा घेऊ, त्यानंतर आटन करू, त्यानंतर विजन करू, तर ते कधीही शक्य होत नाही. ते संस्कार आजच आपण आपल्याला लावून घेतले पाहिजे. जेवढं शक्य आहे, जितकं शक्य आहे, जेवढं गरजेचं आहे तेवढं करता आलं पाहिजे. आठवड्यामध्ये 8 दिवसात जर 24 तासाच्या अनुषंगाने घेतले तर 100 तास होतात. 100 तासाच्या आजूबाजूला तास होतात. आणि आठवड्यातले 2 तास आपण या परमार्गाच्या अनुषंगाने जर आपण आपल्याला काढले, ते आपण आपल्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्या हितासाठी आणि आपल्या भल्यासाठी काढलेले असतात. आणि बाकीचे जे तास आहे ते मात्र सर्व कर्म लावून आणि दुःख मिळवण्यासाठी घेतलेले असतात. परंतु ते 2 तास हे आपल्याला आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि आपल्याला भल्यासाठी, आपल्या हितासाठी काढलेले असतात. मग आता ते 2 तास जर आपण काढू शकत नसेल तर आपण दैवराटीचे ठरत नाही आणि परमार्गाचे ठरत नाही. ती सवय आपली लावली तर आपल्याला ती लागेल. सवय लावली तर लागते आणि म्हणून त्याच्यावरती आपण सतत चिंतन करून ती सवय आपण लावली पाहिजे. आटन विजन हा विषय नित्यविधीचा पहिलाच आलेला आहे. त्यानंतर आटन विजन करत असताना भिक्षा हा अत्यंत याचं महत्त्व आपल्या धर्मामध्ये आहे. कारण भिक्षेला खूप मोठं महत्त्व परमेश्वराने सांगितलेलं आहे. आणि भिक्षा म्हणजे दीक्षा. कारण लीळाचरित्रात जेव्हा आपण जातो त्यावेळेस यांनी भिक्षा घेतली असे शब्द आलेले दिसतात. भिक्षा घेतली म्हणजे दीक्षा घेतली. तर भिक्षा करण्यासाठी ते उद्युक्त झाले, बाहेर पडले, त्याग केला, म्हणजेच अप्रत्यक्षरित्या ती दीक्षा झाली. आणि जो दीक्षित आहे तो भिक्षा करतच असतो. अनेक साधू संत याचे अनुभूती प्रचिती घेत असतात. आता ह्या गोष्टी आपल्याला इथं राहून थोडं अशक्य आहे. परंतु आजही काही वासनिक वर्ग श्री क्षेत्र अंबाळी किंवा असे काही स्थानं आहे की जिथं गेल्यानंतर भिक्षा मागतात. तो अनुभव मी पण घेतलेला आहे. किंवा काही मार्गांमध्ये गेल्यानंतर काही साधक लोक भिक्षा मागून आणतात, तर ते भिक्षेचा अन्नाचा आपण वासना करतो आणि ते साधू संत पण आपल्याला आपलेपणाने प्रेमाने ते भिक्षेचं अन्न आपल्याला देतात. ते आपण अत्यंत आवडीपूर्वक घेत असतो. कारण खूप मोठं महत्त्व त्या भिक्षेच्या अन्नाला असतं. आज भिक्षा जरी कमी झालेली असली, कालानुक्रमे त्यात बदल झालेला आहे. तर साधू संत जे आहे, मार्गमंडळी जी आहे, ते भिक्षेचंच घेत असतात. फक्त ती ओली भिक्षेच्या ऐवजी कोरडी भिक्षा झालेली आहे. कारण काही ठिकाणी शक्य आहे, काही ठिकाणी शक्य नाही. 2000 साधू संत असल्यानंतर भिक्षेचं कसं तयार करणार, तर ते करावंच लागतं. परंतु आपल्या माध्यमातूनच मार्गांमध्ये जी भिक्षा गेलेली असते त्याच भिक्षेचं ते अन्न असल्यामुळे अप्रत्यक्षरित्या ती भिक्षाच आहे. फक्त त्यामध्ये कालानुक्रमे बदल झालेला आहे आणि तो बदल कालानुक्रमे करून घेतलेला आहे. ती गरज आजच्या काळाला वाटत असल्यामुळं साधू संत या भिक्षेमध्ये बदल करतात. परंतु आजही कितीतरी मार्गामध्ये गेल्यानंतर अनेक तरुण मंडळी, तरुण साधक, त्याचप्रमाणे अत्यंत वयस्कर साधक सुद्धा भिक्षा मागताना मला दिसतात. त्या भिक्षा मागतानाच्या साधकांचा परमेश्वराला किती हेवा आणि किती प्रसन्नता वाटत असेल, किती विचार करा आपण. आणि त्यातून आपला कर्मनाश होत असतो. 2-3 किलोमीटर एखाद्या गावात जाणं पायी पायी, ती भिक्षा मागणं, त्यानंतर येऊन परमेश्वराच्या ठिकाणी किंवा आपल्या गुरुजनांच्या ठिकाणी ती झोळी दृष्टपूत करणं, दंडोत घालणं, परमेश्वराला प्रार्थना करणं आणि मग ती नंतर घेणं, यात काही वेगळाच आनंद आहे. आणि त्यातून जी योग्यता प्राप्त होते त्यातून दुसरी कशी योग्यता कशातूनही होऊ शकत नाही. म्हणून भिक्षेला खूप अनन्य असं साधारण महत्त्व आहे. आणि म्हणून भिक्षेवरती परमेश्वरांनी खूप सूत्र पण सांगितलेले आहे. अनेक लीळेच्या माध्यमातून, अनेक साधकांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ते पोहोचवलेलं पण आहे. चातुर्वर्ण चरपश्यम या शास्त्राशी अनुसरीजे, म्हणजे चतुर्वर्णामध्ये असं विशिष्ट घर, विशिष्ट जात, विशिष्ट पंथ, विशिष्ट ठिकाणीच भिक्षा करा असं परमेश्वरांनी कधी सांगितलंय.
चातुर्वर्णाच्या ठिकाणी परमेश्वरांनी भिक्षा सांगितली, म्हणजे क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्राह्मण अशा ठिकाणी सर्व ठिकाणी भिक्षा मागायला लावलेली आहे. घरने निवडीत भिक्षा केली, म्हणजे असं विशिष्ट घरातच भिक्षा मागायची आणि दुसऱ्या ठिकाणी नाही मागायची असं साधकाला परमेश्वरांनी सांगितलेलं नाही आहे. परंतु कालानुक्रमे यात पण बदल झालेला आहे. तर त्याच्या पाठीमागचे कारण वेगळे आहे, ते आपण पुढं जाऊन बघणार आहोत. आणि म्हणून तो गरजेचा, फायद्याचा किंवा आपल्या हिताचा बदल साधक करत असतात आणि तेवढा गरजेचा पण असतो. परंतु परमेश्वरांनी भिक्षा कशी मागावी, कशा पद्धतीनं मागावी, कोणत्या वेळेला मागावी हे अत्यंत सूक्ष्म पद्धतीनं सांगितलेलं आहे. तिसऱ्या प्रहरी भिक्षा करावी, घरनं निवडीत भिक्षा करावी, निर्धूम नगर झाली भिक्षा करावी, भिक्षेला जायला पाहिजे. आता तिसऱ्या प्रहरी म्हणजे दुपारच्या वेळेला, ज्या वेळेस गावातले लोक किंवा काही घर जे असतात त्यांनी स्वयंपाक केल्यानंतर त्यांचं जेवण झाल्यानंतर उरलेली जी काही असेल त्यावेळेस जर आपण गेलो तर ते भिक्षा देतात. आपण त्यांच्या स्वयंपाक काळी ते करत असताना जर गेलो तर ते मग त्यांच्यातलं आपल्याला देतात. तर हा अत्यंत उत्तम जे साधक आहे, योग्यतेचे साधक आहे, तेच अशा पद्धतीने भिक्षा मागतात. घरनं निवडीत भिक्षा केली पाहिजे. निर्धूम नगर म्हणजे सर्व स्वयंपाक वगैरे संपल्यानंतर, आता आत्ताच्या काळी गॅस आलेले आहे घरोघरी, पूर्वी चुली असायच्या. स्वयंपाक वगैरे झाला का त्या बाया त्या चुलीचा जो आग असायची त्यावरती त्यांचं जे राख होती ती टाकून ठेवायचे, म्हणजे जो धूर आहे तो निघणं बंद झाला की त्यावेळेस म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर, त्यांचं सर्व झाल्यानंतर जे उत्तम साधक असतात ते भिक्षा मागायला जातात. परंतु परमेश्वरांनीही त्याच पद्धतीनं भिक्षा मागायला लावलेली आहे. परत भिक्षा कुठं मागायची नाही, जे रजरूप, हिंसारूप, तमरूप, विकल्परूप ठिकाणी जी आहे ते आपण भिक्षा मागताना टाळलं पाहिजे असं परमेश्वर साधकांना सांगतात. तर रजरूप म्हणजे काय, हिंसारूप म्हणजे काय, हे जर आपण बघितलं तर ते आपल्याला लक्षात येईल. तर भिक्षा याला खूप मोठं असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. ते आपलं ह्या नित्यविधीच्या अनुषंगाने पुढं जाऊन आपण हे बघणार आहोत. आजच्या सत्संगामध्ये आपण नित्यविधीला सुरुवात केलेली आहे. आता आपण त्यातलं काय करू शकतो याचं चिंतन आपण केलं. पुढच्या सत्संगामध्ये पुढील जे नित्यविधीचे प्रकार आहेत ते आपण बघणार आहोत. यावरती कोणाला काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर नक्की सांगा, विचारा, आपले समज गैरसमज काढून घ्या. इतकीच मी आपणास विनंती करतो. सर्वांना दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.